Welcome in Sanskar Moti channel. Today we are learning class 8 chapter 3.1 Why. आज आपण 8वी इयत्तेच्या युनिट 3 मधील Why ही कविता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. चला मग याचा चिटचॅट सोडूया. क्वेश्चन फर्स्ट. Why do we ask questions? आपण प्रश्न का विचारतो? Asking question is the simplest and most effective way of learning. It develops the curiosity and so we ask very much questions. Second question, do we get answers to all questions? आपणास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात का मग? Answer is most of the time we get answers to all questions, but sometimes we do not get an answer if our question is confusing, difficult or illogical. Third question, how are questions useful in life? आपल्या जीवनात किंवा आयुष्यात प्रश्न कसे उपयोगी असतात? Questions make us work towards finding out the answer, thus helps to improve our knowledge and leads to progress. Fourth question, do we think critically without question? प्रश्न नसतील तर आपण बारकाईने विचार करतो का? No, we don't. नाही, आपण करत नाही. Fifth question, which 5 WH words are used to frame questions? प्रश्न तयार करण्यासाठी कोणते 5 WH ने सुरू होणारे शब्द वापरले जातात? आपण पाहतो नेहमी व्हॉट, व्हेन, वेअर, व्हाय, हाऊ अशा प्रकारची शब्द आपण यूज करतो. या ठिकाणी 2 क्वेश्चन्स दिली आहेत. Many why questions of your childhood must have been answered by now, yet you may want to know the why of many facts. Write down 5 such questions based on the reasons one is done for you. या ठिकाणी एक करून पण दिलेला आहे आपणास. तुम्हाला लहानपणी का म्हणून पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता मिळाली आहेत. तरी अजूनही काची उत्तरे तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर कारण असलेली अशी 5 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. पहिलं आहे व्हाय डू पेंग्विन्स लाईव्ह ओनली इन पोलार रिजन. अशा प्रकारची इतर अजून पाहूया. व्हाय डू द बर्ड्स मायग्रेट फ्रॉम वन एंड ऑफ अर्थ टू अनदर एंड. व्हाय कॅन द बॅट्स सी क्लिअरली ॲट नाईट. व्हाय आर द मेल बर्ड्स मोर अट्रॅक्टिव्ह दॅन द फिमेल बर्ड्स. देन व्हाय कॅन नॉट जिराफ मेक अ साऊंड. नेक्स्ट क्वेश्चन, इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन words to complete the question to get the expected answer given in the bracket. कंसातील अपेक्षित उत्तर मिळवण्यासाठी आपणास पर्यायातून प्रश्नार्थक शब्द वापरायचा आहे. जसं रिकामी जागा दिली आहे, मुंबई शब्द आहे, इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग मुंबईसाठी प्रश्न येईल व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. देन सेकंड रिकामी जागा इज युअर स्कूल लोकेटेड. SB रोड हे उत्तर आहे. प्रश्न तयार करता येईल वेअर इज युअर स्कूल लोकेटेड. नेक्स्ट पहा पुढे दिले आहे इज युअर एक्झामिनेशन गोईंग टू बी. मंडे दिले आहे, मग मंडे येण्यासाठी उत्तर विचारायचं आहे, आपला प्रश्न तयार करायचा आहे. वेन इज युअर एक्झामिनेशन गोईंग टू बी. नेक्स्ट रिकामी जागा डज द ओल्ड मॅन वॉक. या ठिकाणी स्लोली हे उत्तर येण्यासाठी हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक अशा प्रकारचे प्रश्न तयार करता येईल. पुन्हा रिकामी जागा कलर इज युअर फेवरेट. प्रश्न तयार करण्यासाठी उत्तर आपल्याला ब्ल्यू दिलं आहे. विच कलर इज युअर फेवरेट. नेक्स्ट रिकामी जागा टीचेस यू इंग्लिश. अश्विनी पाटील असं उत्तर आहे. हू टीचेस यू इंग्लिश असं त्या ठिकाणी प्रश्न तयार करता येईल. नेक्स्ट डॅडॅश आर यू लेट टू स्कूल. माय बायसिकल गॉट पंक्चर्ड ऑन माय वे टू स्कूल अशा प्रकारे उत्तर आहे. त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न तयार करेल व्हाय आर यू लेट टू स्कूल. अँड लास्ट इज डॅडॅश पेन हॅव यू बॉरोड अमन्स पेन. म्हणून त्या ठिकाणी प्रश्न तयार करता येईल आपल्याला हुज पेन हॅव यू बॉरोड. आता आपण कवितेकडे वळूया आणि ती माझ्या मागे म्हणा, लगेच त्याचा अर्थही समजूया. कवितेचं नाव आहे व्हाय. आय नो अ क्युरियस लिटल बॉय हू इज ऑलवेज आस्किंग व्हाय. व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाव, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. ही वॉन्ट्स टू नो why wood should swim, why lead and marbles sing, why stars should shine and winds should blow, and why we eat and drink. He wants to know what makes the clouds and why they cross the sky.
Why sings the sun behind the hills? And why the flowers die? या ठिकाणी कवितेत असं सांगितलं आहे, एक लहान मुलगा जो खूपच जिज्ञासू आहे, म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा आहे. तो नेहमी प्रश्न विचारत असतो. त्याला अनेक असंख्य प्रश्न पडत असतात. समजा तो नेहमी अशी प्रश्न विचारतो की हे असंच का, ते तसं का, हे आत्ता का, नंतर का, हे का नाही, किंवा हे आत्ताच, म्हणजे असे अनेक व्हायचे काचे प्रश्न त्याला पडत असतात. त्याला इच्छा असते जाणून घेण्याची की लाकूडच कसं काय पाण्यावरून पोहतं, आणि लीड, मार्बल म्हणजे अशा गोट्या वगैरे वस्तू कसं काय पाण्यात बुडत नाहीत, तारेच कसं काय चमकतात, वारा कसं काय वाहतो, आणि आपण कशामुळे जेवतो, पाणी पितो, ह्या अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींना जे काही प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात. त्याचबरोबर त्याला अजून असे प्रश्न पडतात की इच्छा जाणून घेण्याची असते की ढग कसे तयार होतात, आणि हे आकाश जे झालेलं आहे ते ढग पार कसे करतात, इकडून तिकडे कसे जातात, सूर्य हा मोठ्या मोठ्या पर्वतांच्या टेकड्यांच्या मागे कसा लपला जातो, आणि फुलं ही कशीच मरतात म्हणजेच सुकतात. असे असंख्य प्रश्न आपल्या या मुलाला लहान पडलेले आहेत. आपण सुद्धा जेव्हा लहान असतो तेव्हाही आपल्या मनामध्ये, जेव्हा आपल्याला या गोष्टींची माहिती नसते, तेव्हा अशाच गोष्टी आपल्याही मनामध्ये जागृत होत असतात. चला पुढे कविता पाहूया. He wants to know why wine should come from out the bellows nose, why pop guns should go pop, and why the ocean apes and flows. He wants to know why fish have gills and why boys cannot fly, why steam comes from the kettle's spout and rain falls from the sky. He wants to know why coal should burn and not a bit of stone, how seeds get in the apple core and marrow in the bone. त्याला अजून जाणण्याची इच्छा असते की कशा प्रकारे जो भाता असतो त्याच्यामधूनच कुठल्या प्रकारे वारा येतो अचानक, आपल्या ज्या पॉपगन म्हणजे खेळण्यातली बंदूक असते तीच कशा प्रकारे आवाज करते, आणि ज्या समुद्र किंवा आपले महासागर असतात त्यांनाच ज्या ओहोटी येतात त्या कशा लाटा वाहत येतात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा कशा होत असतात हे त्या मुलाला माहिती करून घ्यायचं असतं. म्हणून तो नेहमी प्रश्न विचारतो. त्याचबरोबर त्याला इच्छा अजून जाणून घेण्याची असते की माशांनाच कसं काय कल्ले असतात, त्याचबरोबर मुलं का आकाशामध्ये उडू शकत नाहीत, आणि जे आपली जी कॅटली असते चहाची वगैरे त्याच्याच तोंडाला तिथूनच कसं काय वाफ बाहेर येत असते, आणि पाऊस हा आकाशातूनच कसं काय पडतो. पहा किती छोटी छोटी प्रश्न आहेत, पण ती आपण लहान असताना आपल्याला पडत असतात. तशीच याही मुलाला ती अनेक प्रश्न पडतात आणि ती जाणून घेण्याची त्याला इच्छा आहे. त्याचबरोबर त्याला असंही जाणून घ्यायचं आहे, तो प्रश्न विचारतो की का जे कोळसा असतो तोच जळतो, एखादा दगड का जळत नाही, किंवा दगडाचा तुकडा का नाही होत, आणि जी बी असते आपल्या कुठल्याही फळामध्ये, जसं इथं दिलं आहे ॲपल कोर म्हणजेच सफरचंदाची जी बी असते ती आतच कसं काय असते, आणि आपल्या हाडांमध्ये जो मधला गाभा म्हणजे ज्याला आपण मॅरो म्हणतो, हाडातील चरबी ती कसं काय असते त्यात. असे छोटे प्रश्न त्याच्या मनामध्ये येत असतात. त्यानंतर तो म्हणतो, ही वॉन्ट्स टू नो वाय आईस शुड मेल्ट, वाय स्पायडर्स ईट द फ्लाईज, वाय बीज शुड स्टिंग, अँड वाय द ईस्ट शुड मेक द डो टू राईज. सम ऑफ हिज वाईज are not too hard to answer if you will try, but other no one every yet has found the reason why. त्यानंतर अजून त्याची इच्छा आहे बघा जाणून घेण्याची की जे बर्फ असतो तोच कसं काय वितळतो, आणि जे कोळी किडे असतात ते इतर कीटकांना, माशांना का खातात, जे मधमाशा आहेत त्याच कसं काय दंश करतात, आणि जे ईस्ट असतं आपण जे
डव म्हणजेच पीठ कणिक असतं तयार केलेलं, मग ते पावसाठी केलं असेल किंवा केकचं असेल, तर तेच कसं काय फुगतं? ते ईस्ट टाकल्यामुळे. म्हणजे हे असंख्य प्रश्न त्याला जे पडलेले आहेत त्यामधील काही जी उत्तरे आहेत ती आपण देऊही शकतो, त्याला सापडतील सुद्धा. आणि प्रयत्न केल्यानंतर ते सापडल्यावर असे काही प्रश्न आहेत की जी अजूनसुद्धा त्यांना मिळणार नाहीत उत्तरे, कितीही शोधली तरी. चला मग ही कविता समजली आहे. आता आपण याचा स्वाध्याय सोडूया. इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन 1. रीड द पोएम, डिस्कस अँड कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन्स. आपणास काही या ठिकाणी जे शब्द दिलेत त्या संदर्भाने कृती व्हर्ब लिहायचे आहेत. जसं वूडसाठी स्विम, सनसाठी सिंक, रेनसाठी फॉल, मार्बल्स सिंक, फ्लावर्स डाय, आईस मेल्ट, स्टार शाईन, ओशियन एब्स, बीज स्टिंग, वाइंड्स ब्लो अँड फिश स्विम. अशा प्रकारची ही अनेक शब्दांसंदर्भात आलेली वर्ब्स आहे. सेकंड क्वेश्चन, डिस्कस इन पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. आपणास कवितेतून यमक जुळवणारी शब्द या ठिकाणी लिहायची आहेत. उत्तर पहा. बॉय व्हाय, व्हाय बाय, सिंक ड्रिंक, स्काय डाय, फ्लाय स्काय अँड स्टोन बोन. अशा प्रकारची ही काही आपण शोधलेली रायमिंग वर्ड्स आहेत. थर्ड क्वेश्चन, व्हाय धिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट. असे जे वेगवेगळे त्या ठिकाणी शब्द वापरलेले आहेत डबल डबल. इन दिस टू लाईन्स द वर्ड व्हाय इज रिपीटेड, सो इट इज द फिगर ऑफ स्पीच कॉल्ड रिपिटेशन. रिपिटेशन या संदर्भाचं हे अलंकारिक म्हणजेच फिगर ऑफ स्पीच आहे. रिपिटेशनचा आपण अर्थ समजून घ्या. इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन ऑर मोर वर्ड आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स. एकाच वाक्यात तोच शब्द पुन्हा पुन्हा आला असेल तर त्यास रिपिटेशन असं म्हणतात. सन सन इट गिव्ज मी अ ग्रेट जॉय. हे एक उदाहरण या ठिकाणी दिलं आहे की ज्याच्यात सन सन हे डबल आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 4. कंप्लीट द वेब डायग्राम. या ठिकाणी आपणास एक वेब डायग्राम दिली आहे ज्याच्यामध्ये व्हाय असं आपणास प्रश्न तयार करायचे आहेत. द लिटिल बॉय वॉन्ट्स टू नो. आता कोणकोणते प्रश्न त्याला पडले होते? व्हाय रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, व्हाय कोल शूड बर्न, व्हाय सीड्स गॉट इन द ॲपल कोर, व्हाय पॉप गन्स शूड गो पॉप अँड व्हाय द ओशियन एप्स अँड फ्लोज. अशा प्रकारचे त्याला प्रश्न पडले ते तुम्ही लिहून काढले. नेक्स्ट 5th क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोयम. आपणास खाली इथं काही रिकामी बॉक्स दिलेले आहेत ती आपणास भरून काढायची आहेत त्याच्यात विचारलेल्या शब्दांनी. पहिली डायग्राम पहा काय दिलेला आहे प्रश्न. वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. आपणास पर्यावरणाशी संदर्भित असणारे या ठिकाणी शब्द लिहायचे. जसं वाइंड, फ्लॉवर, क्लाउड्स, स्टार्स, स्टोन अँड स्काय. ही सर्व शब्द पर्यावरणाशी म्हणजे एन्व्हायरमेंट संदर्भात शब्द कवितेत आलेली आहेत. पुढची डायग्राम पहा. वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू ॲनिमल्स, फ्रूट्स अँड इन्सेक्ट्स. इथे आपणास प्राणी, फळं आणि कीटक यांच्या संदर्भात आलेली शब्द ही कवितेतून शोधून काढायची आहेत. चला मग ती कोणती आहेत बघूया. सीड्स, ॲपल कोर, स्पायडर्स, फ्लाईज, स्टिंग, फिश. अशा प्रकारची ही सर्व शब्द आली होती. नेक्स्ट 6th क्वेश्चन, इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज won a national level quiz contest. Frame 8 to 10 interview questions that you would ask when you interview him or her at the school assembly about the achievement. तुमच्या शाळेतील एखादा विद्यार्थी हा राष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विजयी झाला आहे अशी कल्पना करून शाळेतील सभागृहात मुलाखत घेताना तुम्हाला त्यांच्याबद्दलची कामगिरी जी आहे ती विचारण्यासाठी 8 ते 10 प्रश्न तयार करायचे आहेत. मग ते तुम्ही स्वतः कुठल्या प्रकारे करायचे ते समजून घेऊन करू शकता. नेक्स्ट लास्ट एक बॉक्स दिला आहे वर्ड चेनचा. म्हणजेच इथे एक खेळ खेळायचा आहे तुम्हाला ज्याचं नाव वर्ड चेन आहे. कंप्लीट द वर्ड चेन. इथे उदाहरण दिले जसं ईट, EAT. ईट या शब्दामध्ये शेवटचं अक्षर टी आहे म्हणून त्याच्या पुढचं अक्षर टी पासून सुरू करायचं आहे पुढच्या व्यक्तीने. जसं टायगर, टायगर या शब्दाचं शेवटचं अक्षर आर आहे म्हणजे त्याच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी किंवा व्यक्तींनी रन आर पासूनच शब्द तयार करायचा. रन शब्दाचा शेवटचा अक्षर यन आहे म्हणून त्याच्या पुढच्या व्यक्तीने नोज असा प्रकारचा शब्द तयार केला आहे.
नोटचा शेवटचा अक्षर ई आहे, म्हणून पुढच्या विद्यार्थ्यांनी ई पासून इझी असा शब्द लिहिलेला आहे. आता आपणास खाली इथं दिल्या प्रकारे विविध शब्द आहेत आणि ते तुम्ही स्वतः भरायचे आहेत. उदाहरणादाखल या ठिकाणी मी ही वर्ड चेन तयार करून दाखवली आहे. तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. स्काय, याक, काइंड, डिअर, रिपोर्ट. नेक्स्ट आहे क्लाउडपासून तयार करायची आहे. डक, किंग, गन, नॉटी. तिसरा आहे वाइंडपासून शेवटचा अक्षर डी आहे. डीप, प्रे, यॉन. आणि फोर्थ नक्कीच तुम्हाला आहे ही कविता आवडली असेल. रेशन, नेशन. थँक यू व्हेरी मच. आणि क्रिएशन बाय सारिका त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट पुन्हा शब्द तयार होतो. माझे या सर्व नवनवीन व्हिडिओ and पाहण्यासाठी टिगर. इथे प्रत्येक ठिकाणी मी त्याच्या शेवटच्या अक्षरापासून पहिले पुढील सबस्क्राइब शब्द तयार बटनवर केलेला क्लिक आहे. करा, बेल आयकॉनला ऑन अशा करा प्रकारे तुम्ही आणि माझ्या तुमच्या सर्व व्हिडिओ मित्रमैत्रिणींसोबत पहा. त्याचबरोबर word chain चा व्हिडिओला ठेवू लाईक, शकता. शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.